दत्तगुरूंचं दर्शन मिळालं, स्वामींची कृपा झाली, पण धन आणि धान्य काहीच मिळालं नाही। आता काकू काय म्हणतील? श्री स्वामी समर्थ। स्वामी देवा, आज तुमच्या चरणी बसून मला नामस्मरण करायला मिळालं। केवढं मोठं भाग्य आहे माझं। देवा, तुमची इच्छा तीच माझ्यासाठी प्रसाद। श्री स्वामी समर्थ। आम्ही डोळे मिटून ध्यानाला बसू आणि ज्यावेळेस आमचे डोळे उघडतील आणि त्यावेळेस आमच्या समोर जो भक्त असेल त्याच्यावर आम्ही विशेष कृपा करतो। बरं झालं, ही सुंदरा बुवा समोर बसल्यानंतर बुवाने डोळे उघडले नाहीत लगेच, म्हणजे या सुंदरावर बुवाची काही विशेष कृपा झाली नाही। अजून संधी आहे आम्हाला। कपिलाताई, आता तुम्ही नाही नाही, अहो स्वामी अजून ध्यानात आहेत, त्यामुळे योग्य वेळ आली ना की मी बसेल। कृपा ही योग्य वेळीच मिळाली पाहिजे, हो ना? ठीक आहे, मी बसते। हो हो हो, तुम्ही बसा। श्री स्वामी समर्थ। कावेरी, हे फक्त चिन्ह नाही, हा संकेत आहे तुझी वाट योग्य आहे याचा। स्वामी, आज खूप मोठी कृपा केलीत माझ्यावर। हा दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही। अगं, तुम्ही? अगं, इतकी कुठे हरवली होतीस तू? आणि तू आज इतकी खुश का दिसतेस? चेहऱ्यावर बघ, वेगळंच तेज दिसतंय। अगं, मी दत्त मंदिरात गेले होते। आज दत्तगुरूंनी माझ्यावर खूप मोठी कृपा केली। बघतेस काय अशी माझ्याकडे? चल जा, मंदिरात जा पटकन। जे काही धन धान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये। अरे देवा, मंदिरात तर असं काहीच मिळालं नाही, ना धन ना धान्य। आता मी घरी काय घेऊन जाऊ? पण वाटेत कुठे फाटका मारत बसू नकोस। सरळ मंदिरात जायचं, घ्यायचं काय ते आणि घरी यायचं। आता काकूंना वाटेल मीच खोटं बोलते, त्यांना वाटेल मी धन धान्य स्वतः जवळ ठेवलं। मी कितीही खरं सांगितलं तरी ते विश्वास ठेवणार नाही। अगं, आता तर इतका आनंदात होतीस आणि आता अचानक काय झालं? इतकी शांत का झालीस? काही झालंय का? हा? काही झालंय का? नाही, काही नाही, ते काम आठवलंय। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। कपिलाताई, आता मी बसू का? हो हो, अहो तुम्ही बसा ना, मी थांबते अजून थोडा वेळ।
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नाही 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 बुवा काय एवढ्या लवकर डोळे उघडणार नाही. या सगळ्यांचं नामस्मरण होऊन जाऊ दे, मग आम्ही बसतो. म्हणजे कसं बुवाने डोळे उघडले की त्याची विशेष कृपा आमच्यावरच होईल. आमची योग्य वेळ ठरेल. कृपा ही मिळवायची असते, तेही योग्य क्षण साधून. कपिलाताई, गुरुकृपेची वेळ आपण ठरवायची नसते, तेव्हा मनात हिशोब मांडू नका. नामस्मरणात गणित नसतं, समर्पण असतं. बरं बरं, मला नाही का शिकवू सुंदरा मावशी. तुम्ही तुमचं बघा, माझं मी बघेन. हा मंदिरात जा पटकन. हे काही धनधान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. वाटेत कुठे फाटकं मारत बसू नकोस. सरळ मंदिरात जायचं आणि घरी यायचं. अगं पुन्हा कुठे हरवलीस? आणि आम्ही विचारलं कुठे गेली होतीस आणि इतकी आनंदात का दिसतीयस? अगं ते मी दत्त मंदिरात गेले होते. आज दत्तगुरूंनी आणि माझ्या स्वामींनी खूप मोठी कृपा केली माझ्यावर. कसली कृपा? अगं मी आज मंदिरात मनापासून प्रार्थना केली, दत्तगुरूंना विनवण्या केल्या आणि मला एकमुखी दत्ताचं दर्शन झालं. स्वामींनी मला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कृपेचा संकेतही दिला. काय झालं? का हसताय तुम्ही? थापा मारायची सवय चांगली आहे तुझी. एकमुखी दत्ताचं दर्शन म्हणे. अगं तसं दर्शन व्हायला नशीब लागतं. आणि तुझं नशीब तर फाटकं आहे. तुला कुठून होणार आहे असं दर्शन? लोक म्हणतात ना, कोणासारखंही नशीब मिळव, पण कावेरी सारखं नाही. आता आम्ही एकटेच उरलो. आता जोपर्यंत बुवा डोळे उघडत नाही तोपर्यंत त्याच्या समोर आम्हीच बसणार. माझा बुवा नक्की आम्हाला काहीतरी देणार, विशेष आशीर्वाद. वा 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 कपिले. आई गो, मुंगी चावली. हा एवढ्या मुंग्या कुठून आल्या? सुंदरा मावशी, स्वामी, प्रचंड मुंग्या आल्यात. अगं मी खोटं सांगत नाहीये, जे पाहिलं तेच सांगते. स्वामींनी कृपा केली म्हणून मला दर्शन झालं. अगाशी स्वप्न रंगवून स्वतःचं मन रमवतेस का? हो, त्याशिवाय इतकं कठीण आयुष्य कसं जगणार? नशीब असावं तर माझ्यासारखं. चांगल्या घरात जन्म, लाडागोडात वाढलेली, आयुष्यभर सुखच सुख. अगं हिचंच काय, माझंही नशीब काही कमी नाहीये. वैभवात वाढलीये, सासरही श्रीमंत मिळालंय. आता लग्न होईल, नवऱ्यासोबत सुखाचा संसार करून राजा राणीचं आयुष्य जगेन. आणि तुझ्या नशिबी यातलं काहीच नाही.
तुझ्या नशिबी फक्त वंदना काकांची जागा, आयुष्यभराची गुलाम. माझ्या नशिबात काय घडणार आहे ते मी नाही, स्वामी ठरवणार. जे त्यांना मान्य ते मला. त्यांनी जर दुःख दिलं असेल तर त्यामागेही काहीतरी हेतू असेल, आणि जर सुख असेल तर तोही त्यांचा प्रश्न. भक्ताचं काम मागणं नाही, विश्वास ठेवणं असतं. बापरे सुंदरा मावशी, किती मुंगे आलेत. कपिला ताई, काय केलं तुम्ही हे? अहो स्वामी देवांची आज्ञा काय आहे? त्यांच्या समोरची जागा रिकामी असता कामा नये. तिथेच नामस्मरण करत बसायचंय. जा बरं, जाऊन बसा. वा रे वा, पुन्हा जाऊन बसा. अहो मुंग्या चावल्या ना म्हणून मी उठले. एवढं जर असेल ना तर तुम्हीच जाऊन बसा, मी नाही बसणार. ठीक आहे, नामस्मरणाची जागा रिकामी ठेवायची नाहीये. जे काय होईल ते होईल, मी जाऊन बसते. आलाय तिकडे. सुंदरे, श्री स्वामी समर्थ. झालंय आता कृपा हिच्यावरच होणार. आमच्या नशिबातलं सुद्धा हिलाच मिळणार. सुंदरे, अगं उघडून बघ. हो स्वामी देवा. कावेरी, स्वामींवर सोडून आतापर्यंत कोणाचं नशीब बदललंय का? नशीब बदलायचं असेल तर स्वतःच्या जोरावर बदलावं लागतं. तुझ्या आयुष्यात वंदना काकूंची चाकरी, तीच तुझी ओळख आणि तेच तुझं आयुष्य. चल ग, हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तिला वास्तव नाही, फक्त स्वप्नच दिसतात. कावेरी, तुझंही भाकीत खरंच पूर्ण होईल, पण स्वप्नात. स्वामी, लोक म्हणतात माझं नशीब कधी बदलणार नाही. कदाचित असेलही, आणि माझं नशीब नाही बदललं तरी माझी काही तक्रार नाही. जे माझ्या नशिबात आहे ते मी आनंदाने स्वीकारले. फक्त एकच विनंती आहे, एकच इच्छा आहे, मला अक्कलकोटला यायचंय. अरे, गुरुपौर्णिमेचा महिना सुरू झालाय.
गुरुपौर्णिमेला अक्कलकोटची सेवा आणि स्वामींचं दर्शन हे प्रत्येक भक्ताचं भाग्य असतं. अक्कलकोट. तुझं जे हरवलंय ते तुला परत द्यायचं. अक्कलकोटला ये. प्रवास जितका कठीण तितकंच ध्येय अधिक पवित्र असतं. मग हा प्रवास कधी पूर्ण होईल? योग्य वेळ आली की तुझा प्रवास पूर्ण होईल आणि तुझ्या नशिबात जे आहे ते तुला प्राप्त होईल. स्वामी, तुम्ही मला बोलवलं, आता तुम्हीच मार्ग दाखवा. काकू मला येऊ देणार नाही आणि आणि माझा तसा त्यांच्यावर अधिकारही नाही, पण त्यांच्या बुद्धीवर तुमची कृपा होऊ शकते. त्यांच्या मनात माझ्याविषयी दया जागवा. एकदा मला अक्कलकोटला येऊ दे. स्वामी, एक वेळ माझं नशीब नको बदलू दे, पण माझा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बदलू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चांदीचं वर्ख असलेलं गुरुचरित्र. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, ही तर माझ्यासाठी अमूल्य अशी गुरुप्रसादी आहे. मी धन्य झाले. सुंदरे, ही आमची विशेष कृपा आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात तुला जमेल तसं या गुरुचरित्राचं पारायण कर. ही सेवा तुझ्याकडून घडणार आहे. गुरुचरित्र वाचणं म्हणजे फक्त शब्द वाचणं नव्हे, तर गुरुकृपा अनुभवणंही आहे. हो स्वामी देवा, ही सेवा माझ्याकडून घडावी हीच आपल्या चरणी प्रार्थना. स्वामी, तुम्ही माझ्या नशिबातलं सुंदरा मावशींना दिलं. मी तिथे बसले होते, शेवटी या मध्येच येऊन तिथे बसल्या. माझी सगळी कृपा यांना मिळाली आता. कपिले, तुला उठायला कोणी सांगितलं होतं? मुंग्यांना घाबरलीस म्हणून उठलीस. पण त्या मुंग्या उगाच आल्या नव्हत्या, त्या तुला धडा शिकवायला आल्या होत्या. तुझ्या मनात लबाडी होती, तू वेळ साधत होतीस, दुसऱ्यांना पुढे बसून देत होतीस आणि मनात विचार करत होतीस, शेवटी मीच बसणार, म्हणजे विशेष कृपा माझ्यावरच होईल. कपिले, तू भक्तीतही हिशोब मांडलास, दुसऱ्याचं भाग्य लबाडीने मिळवायचा प्रयत्न केलास. पण लक्षात ठेव, दुसऱ्याचं नशीब चोरण्याचा प्रयत्न हे देखील एक पापच आहे. त्याच्या वाट्याचं असतं त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नियती स्वतः करते, आणि जे आपल्या वाट्याचं नसतं ते कितीही युक्ती केली तरी आपल्या हातात टिकत नाही. हे जग गुरुकृपेवर चालतं, लबाडीवर नाही. भाग्यावर चालतं, मत्सरावर नाही. कोणालाही कोणाचं नशीब चोरता येत नाही. ज्याच्या भाग्यात जे लिहिलंय ते त्याला मिळतंच. नाही नाही, ही कावेरी इतकी नशीबवान असूच शकत नाही. पण नाही, हे दिवसा पडलेलं स्वप्न आहे, आणि दिवसा पडलेली स्वप्न खरी होतच नसतात. बरोबर उलट होतं. हा हा हा, म्हणजे त्या सोन्याच्या ढिगाऱ्यावर कावेरी नाही, ही वंदना. हो, चल जा, मंदिरात जा पटकन. हे काही धनधान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये, पण वाटेत कुठे फाटकं मारत बसू नकोस. सरळ मंदिरात जायचं, घ्यायचं काय ते आणि घरी यायचं. अजून आली कशी नाही ही कावेरी? सगळं धनधान्य एकटीच लुबाडते का काय? गिळते का काय? अलख निरंजन.
हा विडा जिचा आहे, तिला जर का तू वेळेत दिलास तरच तुझं कल्याण होईल आणि तिचंही. पण जर हा विडा तू वेळेत दिला नाहीस तर जिचं नशीब तू चोरलंयस तीच स्वतः तुझं नशीब बदलायला इथे येईल. विमला, हे विमला, काय झालं? काय एवढं ओरडताय? अगं बाई, तिजोरी रिकामी. आपलं धन कुठे गेलं? तू कुठे ठेवलंयस का? अरे सांग लवकर. नाही हो, मी कशाला काढून ठेवू? आणि तुमच्या परवानगीशिवाय मी तिजोरीला हातही लावत नाही. नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? माझं सगळं धन कोणी आलं होतं का घरात? नाही हो, तुम्ही घराबाहेर गेल्यापासून मी घरातच आहे. कुणीच नाही आलं. कोणीच नाही. ही खिडकी तर बंद आहे. ही खिडकी पण बंद. दिवसा ढवळ्या आपल्या घरात चोरी? नाही नाही, हे कसं शक्य आहे? माझं सगळं वैभव नेलं कोणी? अहो, काल त्या साधू महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती. कुठली? ते म्हणत होते की दुसऱ्याचं घेतलेलं परत द्यावं लागतं. ह्याचा तर ह्याच्याशी काही संबंध नसेल ना? बघतेस काय अशी माझ्याकडे? चल जा, मंदिरात जा पटकन. हे काही धनधान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. दत्तगुरूंचं दर्शन मिळालं, स्वामींची कृपा झाली, पण धन आणि धान्य काहीच मिळालं नाही. आता काकू काय म्हणतील? काकू, मी काहीच लपवलं नाही. मी खरंच सांगते. अगं, अशी घाबरून मागे मागे काय जातेस? हे घे, हे धर. थांब इथेच. हे काय चाललंय? दे. काकू, हे काय केलं? अगं, दृष्ट काढली तुझी. दृष्ट माझी का? म्हणजे मी तर रोज तुमच्या समोरच असते ना, मग का काढली? कुठे आहे ती कन्या? कन्या? हो, तीच भाग्यवान कन्या. तुमचा पत्ता चुकलाय हो. नाही, इथे कन्या राहते, पण ती भाग्यवान नाहीये, दुर्दैवी आहे ती. जाओ तुम्ही, जा. थांबा. कमळ बघितलं? त्यात काय? चिखलात उगवतं म्हणून याला दुर्दैवी म्हणाल, पण हे देवाच्या चरणी अर्पण होतं. हे धोत्र्याचं फूल दिसायला अजिबात सुंदर नाहीये,
पण ते शंकराला अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही याला दुर्दैवी म्हणाल. आता ही वीट दगडापेक्षाही मऊ असते, खाली पडली तर सहज फुटेल. पण आज याच विटेला विठ्ठलाच्या चरणी 28 युग उभं राहण्याचा मान मिळाला, म्हणून याला दुर्दैवी म्हणाल. तशीच ही कन्या आहे, तिला अजून तिच्या भाग्याची नशिबाची कल्पना नाहीये. आम्ही काशीहून रामेश्वरला चाललो होतो, या घराच्या समोर आलो आणि पावलं आपोआप थबक. काहीतरी जाणवलं, या घरात एक भाग्यवान नशीबवान व्यक्ती राहतात, म्हणून आतमध्ये आलो. तुला त्या व्यक्तीला तिच्या भाग्याची तिच्या नशिबाची जाणीव करून द्यावी म्हणून. हो, खोटं खोटं बोलताय हा तुम्ही. हे असं काही नाही. जा बरं तुम्ही, जा जा जा. हा, कावेरीने पाठवलंय तुम्हाला, बरोबर ना? हा, हो की नाही? सगळं धनधान्य घेऊन लुबाडून ती पळून गेली, आणि मग आता हे सगळं चित्र उभं करायला तुम्हाला पाठवलंय त्यांनी, बरोबर आहे की नाही? जा हो, जा तुम्ही इथून. हो अहो, आत कुठे? अहो अहो अहो, काय आहे? अहो, काय चाललंय? काय कुणाच्या परवानगीने आत शिरलात तुम्ही? हा, काय काय हवंय काय तुम्हाला? त्या कन्येची पत्रिका आहे का? पत्रिका? ही मुलगी मला जंगलात सापडली होती लहान असताना. त्यानंतर एकदा आमच्या विश्वासातले गुरुजी घरी आले होते, तेव्हा अंदाजे जन्मवेळ आणि जन्मतारीख काढून त्यांनी पत्रिका बनवली होती. ती पत्रिका आहे का तुमच्याकडे? असेल कुठेतरी. मला बघायची ती. घ्या. त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग लिहिलं. काय? राजयोग? आणि हिच्या पत्रिकेत? शक्यच नाही. ही कन्या फक्त भाग्यवान नाही, ही आजपर्यंत तिच्या नशिबापासून दूर ठेवली गेली. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल, त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल.